लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर. मतमोजणीपूर्वी निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार. मतमोजणीपूर्वी काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणार. एक्झिट पोलचे निकाल फेटाळण्यासाठी काँग्रेस आज देशभर पत्रकार परिषद घेणार. काँग्रेसकडून निवडणुकीमध्ये विजयाचा दावा. मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवडीमधल्या वेअरहाऊसमध्ये होणार. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज. पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार. सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्यानं या विधानसभेत 29 राऊंड होणार. जिल्हा प्रशासनाची माहिती. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू. बीड पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेसह मतमोजणी केंद्राचा घेतला आढावा. 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेला नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये. निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसता घेता यावी यासाठी प्रशासनानं विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीच्या मतमोजणी प्रतिनिधींची आढावा बैठक. मतमोजणी दरम्यान काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत प्रतिनिधींना सूचना. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना सावध राहण्याची आणि स्ट्रॉंग रूमवर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी. काँग्रेस नेते नितीन राऊतांचं वक्तव्य. पराभूत होण्याच्या भीतीपोटी भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. तर 4 जूनला शेवटचं ईव्हीएम ओपन होईपर्यंत हलायचं नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या सूचना. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या 30हून अधिक जागा निवडून येणार. रावेरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा विजय होणार. रोहिणी खडसेंची एक्झिट पोल नंतर प्रतिक्रिया. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं लाखांच्या फरकानं निवडून येणार. डॉक्टर भारती पवार यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. मोदीच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार. एक्झिट पोलनुसार 400च्या जवळचा आकडा दिसतोय. शिंदे गटाच्या सर्व जागा निवडून येणार. राज्यात 35हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होणार. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. जास्त जणांना सोबत घेतल्यानं महायुतीमध्ये गोंधळ. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. तर मी एक्झिट पोलवर फार विश्वास ठेवत नाही. 2 दिवसात निकाल लागेल तेव्हा सगळं स्पष्ट होणार असंही केलं वक्तव्य. एक्झिट पोलमध्ये कमी जागा दिसत असल्या तरी निकालानंतर शिवसेनेच्या जागा वाढलेल्या दिसतील. 15 पैकी 12 ते 13 जागांवर शिवसेना उमेदवार जिंकतील. माजी खासदार कृपाल तुमार यांचा विश्वास. एक्झिट पोलवर बोलायला मी ज्योतिषी नाही. लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सवर मनसेच्या अभिजित पानसेंची प्रतिक्रिया. पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून कोणतीही अपेक्षा नाही. आम्ही 2 वर्षांपासून तयारी करतोय. मनसेच्या अभिजित पानसेंची प्रतिक्रिया. आमचं चिन्ह चोरल्याचा फायदा त्यांना मिळाला. हा प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित असल्यानं अशा दाव्यांना काहीही अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी दावा करणार असल्याबाबत जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. देशामध्ये 280 ते 300 जागा इंडिया आघाडीला मिळणार. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 31 जागा मिळणार. जितेंद्र आव्हाडांना विश्वास. पुण्यामध्ये सध्या काही लोक आनंदी आहेत. त्यांना आणखी 2 दिवस आनंद घेऊ द्या. 4 जूनला निकाल येईल आणि पुणेकरांचा विजय झालेला असेल. रवींद्र धंगेकरांना विश्वास. हा एक्झिट पोल जनतेचा नसून भाजप सरकारचा. भंडारा गोंदियाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळेंची टीका. तर मतमोजणीवरनं लक्ष विचलित करणारा हा पोल असल्याचीही प्रशांत पडोळे यांची प्रतिक्रिया. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार सहानुभूतीची लाट निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाल्याचं दिसतंय. अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेनं उमेदवार उशिरा घोषित केल्यानं फटका बसला असावा. खोतकरांचं मत. उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील तर त्यांना गर्व से कहो हिंदू है असं बोलावंच लागेल. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील अशीही प्रतिक्रिया.
पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी उघडी ठेवलेली आहे त्यातून उद्धव ठाकरे 15 दिवसात मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील. आमदार रवी राणांचा मोठा दावा. लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती. गेल्या वर्षी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढण्यात आला. अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 पैकी 3 उमेदवारांचा विजय. निक कमीन, टोको तातुंग आणि लिखा सोनी अशी विजयी उमेदवारांची नावं. अरुणाचलमध्ये 46 जागा जिंकत भाजपची सत्ता. अरुणाचलच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचं अजित पवारांकडून अभिनंदन. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचं हे फळ. अजित पवारांची प्रतिक्रिया. मतमोजणी प्रक्रियेत निवडणूक आयोगाकडून मोठा बदल. पोस्टल मतांच्या निकालाशिवाय ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होणार. पोस्टल मतांचा निकाल ईव्हीएमच्या निकालासोबतच येणार. हा एक्झिट पोल नाही तर मोदी मीडिया फॅन्टसी पोल. राहुल गांधींची एक्झिट पोल्सवर टीका तर इंडिया आघाडीला 295 जागा मिळणार. राहुल गांधींचा विश्वास. मुंबई पदवीधर मतदारसंघातनं ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आज आपला उमेदवारी अर्ज भरणार. नवी मुंबईतल्या कोकण भवन इथं अर्ज दाखल करणार. चिपळूणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत महायुतीची पदवीधर निवडणूक आढावा बैठक. बैठकीला महायुतीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित. अमूल दुधाच्या किमतीमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ. अमूल गोल्ड 66 रुपये प्रतिलिटर, अमूल ताजा 54 रुपये प्रतिलिटर आणि अमूल शक्ती 60 रुपये प्रतिलिटर. आजपासून नवीन दर लागू. येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार. आजपासून पुढचे 3 दिवस तुफान पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. आजपासून पुढचे 2 ते 3 दिवस पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता. अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज. यवतमाळच्या उमरखेडमध्ये अवकाळी पाऊस. वाढत्या तापमानानं हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा. बारामती शहरात पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. अवघ्या काही मिनिटांच्या पावसानं बारामतीच्या भेगवण रस्त्यावर साचलं पाणी. नागरिकांना पाण्यातनं काढावी लागली वाट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8% कमी पाणीसाठा. राज्य सरकारकडून भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा वापरायला परवानगी. गँगस्टर अरुण गवळीच्या सुटकेविरोधातील महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. वसईच्या नायगावमध्ये पोलिसांकडून इनोव्हा कारमध्ये असलेली 16 काडतुसं तसंच 2 आरोपींना अटक. एक गुन्हेगार शस्त्रांसह फरार. एका आरोपीवर याआधी 3 वेळेला गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या साथीदारांकडून अभिनेता सलमान खानच्या हत्येचा नवा प्लॅन. या प्रकरणी जॉनी वाल्मिकी नावाच्या आरोपीला अटक करण्यात हरियाणा पोलिसांना यश. संबंधित आरोपीला नवी मुंबई पोलिसांकडे सोपवलं. विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना पोलीस कोठडी. रक्त तपासणीत फेरफार केल्याप्रकरणी सर्व आरोपींची पुणे पोलिसांकडून एकत्रित बसून चौकशी. पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. संभाजीनगरच्या राजनगर भागामध्ये चेंबरमध्ये पडून एकाचा मृत्यू. अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईनचं पाणी वाहतं. पालिकेचं दुर्लक्ष असल्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूला पालिका जबाबदार असल्याचा आरोप. अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानं जळगावच्या नशिराबादमध्ये तणाव निर्माण. पोलिसांकडून आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात. जळगावात संत मुक्ताईंच्या समाधीस्थळी 727वा अंतर्धान सोहळा संपन्न. दर्शनासाठी राज्यभरातनं हजारो भाविकांची गर्दी. आज गोपीनाथ मुंडे यांचा 10वा स्मृतिदिन. उद्या मतमोजणी असल्यानं गोपीनाथ गडावर कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन नाही. बंदी असलेल्या बियाण्यांची ऑनलाईन खरेदी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठणमध्ये उघड. बियाणं खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरांवर कृषी विभागाची धाड. संबंधित शेतकऱ्यांवर पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावतीच्या मेळघाटात काँग्रेस शिष्टमंडळाकडून दुष्काळी स्थितीची पाहणी. आमदार यशोमती ठाकूरांनी अनेक गावांना भेटी देत पाणी टंचाई आणि रोजगार समस्यांचा घेतला आढावा. सोलापूरमधल्या सरस्वती चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. सोलापुरात पाणी संकट असताना पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांचा संताप. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटांमध्ये हाणामारी. ड्रेनेजच्या झाकडानं 5 जणांनी एकाला मारल्यानं त्याचा मृत्यू.
जुना राजवाडा पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कोल्हापुरातल्या हॉकी स्टेडियमजवळ धावती ई बाईक पेटली. आगीमध्ये ई बाईक संपूर्णपणे जळून खाक, गाडी मालकाचं नुकसान. वाशिम शहरातल्या राम मंदिरामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्याला भीषण आग. जनावरांचे कुटार आणि 3 पत्रे जळून खाक. रायगडच्या म्हसळा इथं टायर पंक्चर झाल्यानं लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना प्रकरणी सलग 4थ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरू. सिमेंटचा गर्डर कोसळल्यानं झाला होता अपघात. पोकलेन चालकाचा मृतदेह शोधण्यात अजूनही यश नाही. तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण करण्यापूर्वी अरविंद केजरीवालांनी राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीचं घेतलं दर्शन. दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी 21 मार्चला केजरीवाल यांना करण्यात आली होती अटक. अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये दाखल. लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टानं 1 जूनपर्यंत दिला होता अंतरिम जामीन. 21 दिवसांची मुदत दिल्याबद्दल केजरीवालांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार. भ्रष्टाचार केला म्हणून नाही तर हुकुमशाही विरोधात आवाज उठवला म्हणून जेलमध्ये जातोय, केजरीवालांचं वक्तव्य. पुरावे नसताना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकू शकतो तर सर्वसामान्यांचं काय, हा संदेश पंतप्रधानांनी देशवासियांना दिला. याच हुकुमशाही विरोधात आपण लढत असल्याचं केजरीवालांचं वक्तव्य. T20 वर्ल्ड कपमध्ये आज ब्रिजटाउन इथं ओमान आणि नामिबियाचा सामना सुरू. न्यूयॉर्कमध्ये दक्षिण आफ्रिका श्रीलंकेसोबत झुंजणार. मला टीम इंडियाचा कोच व्हायला आवडेल. आपल्या भारतीय क्रिकेट टीमला कोचिंग देण्याइतका मोठा सन्मान कोणताही नाही, क्रिकेटपटू गौतम गंभीरचं वक्तव्य. हैदराबाद आता फक्त तेलंगणाची राजधानी राहणार. आंध्र प्रदेश पुनर्रचना 2014 कायद्यानुसार पुढची 10 वर्ष हैदराबाद संयुक्त राजधानी असल्याचं नमूद. आता 10 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानं हैदराबाद आता तेलंगणाचीच राजधानी. बंगळुरूमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. पर्पल लाईनवरील ट्रिनिटी मेट्रो स्टेशनवरील ट्रॅकवर झाड पडल्यानं मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत. तेलंगणा स्थापना दिनाच्या निमित्तानं हैदराबादमध्ये सोहळ्याचं आयोजन. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची सोहळ्याला उपस्थिती. जम्मू काश्मीरच्या रामनगरमध्ये वनभागामध्ये भीषण आग. आगीचं कारण स्पष्ट. मुंबईहून पॅरिसला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याचं पत्र. विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करून तपासणी, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नसल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.